या विनेकरी बाबापासून या पाठीमागं थोडं बसायला या पुरुष मंडळी या सरपंच ऐकतात बरं का चांगली माणसं ऐकतात वा 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 धन्यवाद हे कसं लय साकन लांब या वा वा धन्यवाद धन्यवाद विठ्ठल 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 बाप करी जोडी लेकुराची उडी आपल्या करवंडी वाळून या एकाएकी केला मिराशीचा धनी कडिये वागवूनी भार खांदी घालून या पाहे डोळा अलंकार ठेवा दावी तोर करून या एकाएकी केला मिराशीचा धनी कडिये वागवूनी भार खांदी तुका म्हणे नेदी गाजू आणि काशी तुका म्हणे नेदी गाजू आणि काशी उदार जीवासी आपुलिया एकाएकी केला मिराशीचा धनी कडिये वागवूनी भार खांदी विठाल ओम नमो जियात्या वेद प्रतिपाद्या जय जय ससुविद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु
सकल अर्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधरि जोजे। श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे को दास जन्म जन्म मोहि श्री वृंदावन वास। श्री राधा मेरी माँ कहे पिता मोरे घनश्याम उन दोनों के चरणों में मेरा कोटि कोटि प्रणाम। पंढरीचा देवा पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद स्वरूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री गुरु चरण हे नमस्कार आता वंदू रंगभूमिका कीर्तनी उभी होती लोका। टाळ मृदुंग श्रुती देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करून या सकळा। हरी कथा बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामामध्ये शरण शरण हनुमंता। शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुवाटा। महिपती राया सद्गुरु राया माझा माता तुझे पाया। धाव महिपती माझे आई मजला ठाव द्यावा पायी। बाप करी जोडी लेकुराची ओढी आपुल्या करवंडी वाळवून या। एकाएकी केला मिराशीचा धनी कडिये वागवूनी भार कांदी। मस्तक हे पाया
संतांच्या बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुल्या करवंडी वाळवूनी एकाएकी केला मिराशीचा धनी कडिये वागवूनी भार खांदी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त संधी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय नवे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरुपद भूषवणारे वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि बापाचा असणारा महिमा प्रतिपादन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठाला मुक्त कैवल्य तेजवणी ज्ञानोबराय अखिल विश्वातील प्राणप्रिय संत तुकोबाराय शांतीब्रह्म एकनाथ महाराज संत कवी मैपती महाराज सद्गुरु नारायणगिरी बाबा सकल संतांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सिद्ध साधक संत महंतांना ग्रामदेवतेला तसं श्रोता मायबाप वर्गाला अभिवादन करून सेवेला प्रारंभ करतो विठाला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. सदर अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय बापाचा महिमा प्रतिपादन करत असताना म्हणतात बाप करी जोडी बाप काय करी जोडी करी जोडी बाप करी जोडी लेकुराची होडी आपल्या लेकरांसाठी रात्रंदिवस कष्ट करतो. रात्रंदिवस कष्ट करणारा जर कोण असेल या जगामध्ये तर तो फक्त बाप आहे बाप. कारण की या जगाची रीत आहे या जगामध्ये विनाकारण कुणी कोणासाठी काही करत नाही कुणीच कोणासाठी काही करत नाही. पण जगामध्ये असं एक पार्ट आहे ते निस्वार्थी आहे त्याचं नाव आहे बाप. काय नाव आहे बाप. आणि तो बाप काय करतो बाप करी जोडी लेकुराची ओढी आपुलिया करवंडी वाळवूनी स्वतःच्या शरीराचा विचार करत नाही. रात्रंदिवस कष्ट करतो स्वतःच्या शरीराचा विचार करत नाही आणि एकाएकी सगळं धन साचवतो आणि सगळं धन त्या मुलाच्या हवाली करून देतो. एकाएकी केला मिराशीचा धनी कडिये वागवूनी भार खांदी आपल्या कडावरती खांद्यावरती त्या मुलाला वागवतो. नोये नोये घालून या पाये डोळा अलंकार आपल्या मुलाला त्या ठिकाणी अलंकार घालतो स्वतःच्या डोळ्यांनी बघतो आणि नुसतं बघत नाही तर जगामध्ये त्या मुलाचा ठेवा मिरवतो. घालून या पाये डोळा अलंकार ठेवा दावी दाखवून या त्या ठिकाणी ठेवा दाखवतो. नोहे नोहे असा बाप जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात एखाद्या वेळेस जर मुलावरती संकट आलं तर आपल्या जीवावर काय होतो उदार होतो उदार. तुका म्हणे नेदी काजू आणि काशी उदार जीवासी आपुल्या एकाएकी केला मिराशीचा धनी कडिये वागवूनी भार खांदी विठाला. हा झाला अभंगाचा सरळ संकल्पित वेळेमध्ये अगदी संकल्पित वेळेमध्ये. आता वाजलेत 11:15 अगदी 1 वाजेपर्यंत 1 तास खटवंगरा इतकाच द्या मला ज्यादा तुम्हाला. आणि तसं तुम्हाला आळस येऊन देणार नाही तसा क्वालिटीचा भाग आहे. म्हणजे तुम्हाला कीर्तनामध्ये मोबाईल सुद्धा उचकू देणार नाही. ऐका अगदी 1 तास गोड चिंतन या अभंगावरती मी मानणार आहे. जास्त काही तुम्हाला त्रास देणार नाही. मांडवून जाईन असं पण सांगणार नाही. तुमच्या डोक्यात शिरण असं काहीतरी सांगा. म्हणून 1 तासभर अगदी गोड चिंतन आपण या अभंगावरती करणार आहोत. चाललेल्या कार्यसंबंधाबद्दल थोडासा परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य असल्या कारणाने थोडासा परिहार तो असा की गेल्या 1 वर्षापूर्वी आपल्यातून ज्यांचं जाणं झालं असे असणारे कैलासवासी आदरणीय पूजनीय वंदनीय शब्द मी जपून वापरतो. का वापरतो ते पण सांगतो. आदरणीय पूजनीय वंदनीय श्री कैलासवासी दामू अर्थात त्यांना मास्तर म्हणत होते. घरी त्यांना त्या ठिकाणी दुसरं नाव होतं बाबा म्हणत होते. असे असणारे दामू यादव पटेल गोंडाळ या पिताश्रींना या आजोबांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. आणि त्यांचं असणारं प्रथम पुण्यस्मरण वर्षश्राद्ध विधी या ठिकाणी ब्राह्मण देवतेच्या साक्षीने पिंडदान झालंय. या गोंडाळ परिवाराच्या वतीने अन्नदान तयार झाले.
आणि ह्याच परिवाराच्या वतीने असणारी ही ज्ञानदानाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या साध्या वारकऱ्याकडे आली. विठ्ठल ज्यांच्या वतीने शिवजीचा योग आला ते आमच्यावरती अगदी पितृतुल्य प्रेम करत असणारे आदरणीय पंढरीचे वारकरी श्रीयुत आदरणीय शिवाजी भाऊ दळवी यांच्या वतीने सेवा आली. अर्थात ते सासरेच आहेत, कुणाचे? आमच्या दाजीचे नाही, ते म्हणतात आमचे दाजीचे सासरे आहेत. आणि त्यांच्या वतीनं फोन आला आणि त्या निमित्ताने तुम्हा सज्जन मायबापाचं दर्शन. विठ्ठल या परिवारातून या बाबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्या निमित्ताने असणारी ही कीर्तन सेवा, या असणाऱ्या कीर्तन सेवेला शृंगारित करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्रातले असणारे दिग्गज महाराज मंडळी उपस्थित. आताच आपण ज्यांची गोड अशी सुंदर चाल ऐकली अशी असणारी महाराष्ट्रभर ज्यांचं गायनाच्या द्वारे नावलौकिक आहे असे आदरणीय संगीत विशारद या ठिकाणी शिवाजी महाराज मगर बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. ते गोड आवाज आणि जसे गोड आहे ना तसे दोन्ही हिरे गोड आहे. सध्या नगर भागाच्या असणाऱ्या पूर्व दिशेला यांचंच वातावरण आहे. असे असणारे आदरणीय शिवाजी महाराज मगर बाबांना फोन केला, ती मोठ्या मनाने आले, बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. त्याच पद्धतीने अगदी गोड स्वभाव, अगदी गोड आवाज, तंतोतंत. तसं बघितलं तर हे परमार्थामध्ये लय दिवस जोडी टिकत नाही बाबा, पण तुमची चांगलीच होणार. म्हणजे माझे दिष्ट नाही लागो पण मी बोलून जातो. असे असणारे आदरणीय श्रीयुत आमचे असणारे कदम महाराज सचिन महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. विनेकरी असणारे आमचे तात्या महाराजांना या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो. असणारं सर्वच भजनी मंडळ, त्यामध्ये आमचे परिचयाचे अगदी गोड असणारे वारकरी सगळे उभे करतात. सगळे वारकरी उभे, त्यामध्ये श्रीयुत आदरणीय ज्यांचा आवाजही गोड आहे, वाजवणंही गोड आहे असे शिंदे माऊली. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान गाड्या असे असणारे शिंदे माऊली यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करतो. सर्व समस्त इथलं असणारं भजनी मंडळ, आपला काही परिचय नाही होता असे असणारे चाच भजनी मंडळ, त्यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करतो. त्याच पद्धतीने आमच्या वारीतलं असणारं सर्व भजनी मंडळ, त्यामध्ये असणारे शिवाजी महाराज असतील, आदरणीय शिवाजी निवृत्ती पाटील दळवी, त्याच पद्धतीने आदरणीय संतोष महाराज क्षीरसागर, आदरणीय गोरक्ष महाराज दळवी, आदरणीय महादेव महाराज दळवी, आदरणीय अरुण महाराज दळवी, आदरणीय अंबादास महाराज बोरके, अंबादास महाराज मिसाळ, त्याच पद्धतीने आदरणीय जगन्नाथ महाराज कोंबळे, त्याच पद्धतीने आदरणीय शिवाजी महाराज श्रीपद, आदरणीय रंगनाथ महाराज जाधव, आदरणीय बाबासाहेब महाराज जाधव, आदरणीय तात्या महाराज, सर्वच असणारी भजनी मंडळ सर्वांच्या चरणी पुनश्च या ठिकाणी काय करतो, साष्टांग दंडवत घालतो आणि बोलून जाईन गड्या. गावागावाचा परमार्थ जर कोणी जिवंत ठेवला असेल शिवाजी महाराज तर या भजनी मंडळाने ठेवला. कारण की आमच्यासारखे महाराज येतात, 2 तास पोपटो आणि बोलतात, जडजड घेऊन जातात बाबा. काय नारळ म्हणून नारळ, तसा मी प्रामाणिक बाबा, ऐका घेऊन जातात. पण गावागावामध्ये जी काकड्याची सेवा करतात, जी हरिपाठाची सेवा करतात, काकडा म्हणजे सोप्प नाही महाराज, काकडा म्हणजे वाकडा व्हायचं लक्षण नाही. साधी थंडी कसा 11 वाजले आपल्याला कीर्तन सेवा चालू करायला, इतकी थंडी महाराज. पण या थंडीमध्ये सुद्धा ही काकड्याची सेवा करणारी भजनी मंडळ गावगावचं, त्याच पद्धतीने हरिपाठाची सेवा करणारं भजनी मंडळ असन, तुकोबाराय म्हणतात यांच्या चरणाची धूळ माझ्या मस्तकाला लागली. म्हणून सर्वांच्या चरणी लोटांगण घालतो. त्याच पद्धतीने या असणाऱ्या कीर्तन सेवेला या ठिकाणी शृंगारित करण्यासाठी मृदुंगाची या ठिकाणी साथ करत असणारे केशवजी महाराज जगदळे गुरुजींचे शिष्य आदरणीय प्रतीक महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचेही चरणी साष्टांग प्रणिपात करतो. सुंदर असं वातावरण आहे, मंडपही सुंदर आहे आणि त्यातले त्यात शिस्ती एकच नंबर. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा.
काय असतं कार्यक्रमामध्ये खरे पाडल्या मागचे कलाकार मागं राहून राहतात महाराज. आणि फुकटचे बाबाला लय हार घातले म्हणजे बाबा प्रसिद्ध होतो, पण तो होतो कशाच्या आवाजाने. म्हणून आदरणीय सिस्टीम वा एकच नंबर सिस्टीम दादाच्या चरणी साष्टांगपणी पाठ. काय नाव म्हटले? आंबेकर. वा धन्यवाद. तुमच्याही चरणी साष्टांगपणी पाठ. सुंदर असं वातावरण आहे या ठिकाणी. सर्वच तुम्ही श्रोते तुम्ही आहे तर म्हणून आम्ही, नाही तर आम्ही काय खांबाला कीर्तन सांगणार. म्हणून तुमच्या सर्वांच्या चरणी साष्टांगपणी पाठ करतो. या संत बाळाजी बाबा पायी दिंडी सोहळ्यामधील सर्व वारकरी उपस्थित आहे. आमच्या महिला वारकरी पण उपस्थित आहे. त्या सगळेच आता त्यांना यावाच लागल लेखीसाठी. म्हणून या ठिकाणी सर्वांच्या चरणी साष्टांगपणी पाठ करतो. अगदी संकल्पित वेळेमध्ये या अभंगावरती चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल कोणाचं नाव राहिलं नाही घ्यायचं. आणि जरी राहिलं असलं तर मी काय तू नाव घ्यायला. म्हणून ज्ञानोबरायच्या चरणी साष्टांग सर्वांना दंडवत करून या ठिकाणी सेवेला प्रारंभ करतो. गेल्या 1 वर्षापूर्वी आपल्यातून ज्यांचं जाणं झालं, हे लोकांची यात्रा संपून जे परलोकामध्ये विलीन झाले असे असणारे कैलासवासी आदरणीय पूजनीय वंदनीय. कारण की त्यांचं कार्य महान होतं. गावामध्ये कार्य महान होतं. अनेक असणाऱ्या मंदिरांना त्यांचं योगदान होतं. नोये या असणाऱ्या 4 परिसरात त्यांच्यावरती विश्वास होता. आणि विश्वास संपादन करणं एवढं सोपी गोष्ट नाही. एवढी सोपी गोष्ट नाही. अहो बाप सुद्धा लवकर मुलावरती विश्वास ठेवीत नाही, पण गावाने ठेवला याचा अर्थ व्यक्ती महान असन. विठ्ठल विठ्ठल त्यांचा असणारा दुःखांकित परिवार, त्यामध्ये आदरणीय श्रीयुत दत्तात्रय पाटील गोंडाळ मुलगा आहे. आदरणीय श्रीयुत भैरवनाथ पाटील गोंडाळ मुलगा आहे. त्याच पद्धतीने एक मुलगा या ठिकाणी मयत झालेला आहे. त्यामध्ये श्रीयुत गोरक्ष पाटील गोंडाळ. त्याच पद्धतीने त्यांच्या असणाऱ्या धर्मपत्नी गंगा भागीरथी देऊबाई दामो पाटील गोंडाळ. समस्त असणारा हा गोंडाळ परिवार. आणि या परिवारातून या दादांना जाऊन बाबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले. आणि त्यांचा असणारा प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध विधी तिथी या ठिकाणी संपन्न होत आहे. ऐका पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध विधी. विषय सोडून बोल काय श्रद्धेनं क्रियेते श्राद्ध. आजच्या दिवशी हा परिवार असणारा त्यांचा परिवार जी जी क्रिया आपल्या वडिलांच्या पित्यात करीत असतील तिला श्राद्ध असं म्हणतात. विठ्ठल आजच्या दिवशी या परिवारांनी केलेलं पिंडदान, श्रद्धेने केलेलं पिंडदान म्हणजे श्राद्ध. आजच्या दिवशी या दोन्ही मुलांनी श्रद्धेने केलेलं अन्नदान म्हणजे श्राद्ध. आजच्या दिवशी या दोन्ही मुलांनी श्रद्धेने केलेलं ज्ञानदान म्हणजे श्राद्ध. आजच्या दिवशी या मुलांनी श्रद्धेने केलेलं वस्त्रदान असेल, गोदान असेल, भूमिदान असेल, अनेक दानाचे प्रकार आहे. पण यथाशक्ती आपली जशी परिवाराची शक्ती असेल तसं जे जे दान श्रद्धेने करतील त्याला श्राद्ध असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल ऐका. मग हे श्राद्ध केलं पाहिजेत का? हो केलं पाहिजे. का केलं पाहिजे तर 3 कारण मी सांगून जाईन. पहिलं कारण सांगितलंय शास्त्र सांगतंय म्हणून केलं पाहिजे. दुसरं कारण सांगतो आपल्या पूर्वजांनी केलंय म्हणून केलं पाहिजे. आणि तिसरं कारण कृतज्ञता म्हणून केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल मग श्राद्ध असणारं शास्त्र काय आहे? शास्त्र काय आहे तर श्रीमद भगवद्गीता हे आपलं काय आहे? शास्त्र आहे. श्रीमद भगवद्गीता आपलं शास्त्र आहे. माऊली ज्ञानोबा म्हणतात श्रीमद भगवद्गीता हे केवळ शास्त्र नव्हे तर ते गुह्यतम शास्त्र आहे. काय
गुह्यतम शास्त्र. याच्याही पुढे जाऊन माऊली ज्ञानोबा म्हणतात श्रीमद भगवद्गीता हे केवळ शास्त्र नव्हे, केवळ गुह्यतम शास्त्र नव्हे, तर श्रीमद भगवद्गीता हे शस्त्र आहे. शस्त्र ज्या शस्त्राच्या जोरावरती कोणताही देश उठतो आणि मग तो अणुबॉम्ब सारखे शस्त्र टाकू. या जगामध्ये अणुबॉम्ब सारखे शस्त्र आहे महाराज, ज्या शस्त्राचा परिणाम त्या जपान मधले हिरोशिमा आणि नागासाकी सारखे देश अजून भोगतात. असे शस्त्र जगामध्ये उपलब्ध आहे. मग जर त्याचा परिणाम ते देश आतापर्यंत भोगतात, असे शस्त्र जगामध्ये उपलब्ध आहे, तर मग जगामध्ये असं शस्त्र आहे का हो ज्यांनी या काळावरती या संसारावरती विजय मिळवला? असं शस्त्र आहे एखादं? नाही महाराज. पण माझे माऊली ज्ञानोबा म्हणतात विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी वडगाव गुप्तावरून नर्मदा परिक्रमा पूर्ण करणारी श्रीयुत आदरणीय पूजनीय संजू मामा डोंगरे, आदरणीय सोपान तात्या, दोघांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेली आहे. दोघांनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे. अशी असणारी वारकरी आमच्या शिवाजी मामाच्या प्रेमस्थ आता लय लांबून लांबून येणार. तुम्ही बघा बघा, ते दिसायला अशी दिसते. टोपी आज साधी घातली, नाही तर अशी घाली त्यातनं वारीत, तर असं वाटत आम्हाला जवळून चालवता अंग कापत करते. ऐका त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबा म्हणतात की असे शस्त्र आहे का ज्याने या काळावरती या संसारावरती विजय मिळवला? असं शस्त्र जगामध्ये उपलब्ध नाही. पण माझे माऊली ज्ञानोबा म्हणतात या काळाला आणि या संसाराला जिंकून घेणारं शस्त्र जर कोणतं असेल तर ते श्रीमती भगवत गीता. आणि ते श्रीमद भगवद्गीता सांगते की या जगामध्ये असं शस्त्र आहे, साचची बोलाचे नव्हे हे शस्त्र, पै संसारू जिनीते शस्त्र. या संसाराला आणि या काळाला जिंकून घेणारं शस्त्र जर कोणतं असेल तर ते म्हणजे श्रीमद भगवद्गीता. आणि ती श्रीमद भगवद्गीता आपल्याला सांगते का गेलेल्या पितरांच्या पिंडदान आणि उदकदानादी क्रिया लुप्त होऊ देऊ नका. आणि गेलेल्या पितरांच्या जर पिंडदान उदकदानादी क्रिया जर लुप्त झाल्या तर गेलेले पितर नाराज होतात. आणि मग ते नाराज झालेले पितर आशीर्वाद द्यायला ते काय संत नाही, मग ते शाप द्यायचा. आणि काय म्हणतात, अह कटाकट करीती पितर, अह कटाकट वंशसुराचारी पुत्र झाला, वंशसुराचारी पुत्र झाला, आता कसं झालंय बरं का, यांचा आवाज झालाय सनाया आणि माझा झालाय भोंगा. कारण की दत्त जयंतीत येडीला सुद्धा हळद लागत नाही, दोन दोन हाणले मार, त्यामुळं तसं काही नाही. ऐका म्हणून आहा कटाकट करीती पितर, वंश दुराचारी पुत्र झाला. माझ्या वंशामध्ये माझ्या पोटी दुराचारी म्हणजे राक्षस पुत्र जन्माला आला, ज्यांनी माझ्या पिंडदान आणि उदकदान आदी क्रिया लुप्त केल्या. म्हणून शास्त्र सांगतंय का गेलेल्या पित्रांच्या पिंडदान आणि उदकदानादी क्रिया लुप्त होऊ देऊ नका. विठ्ठल विठ्ठल. दुसरं कारण मी सांगितलं, आपल्या पूर्वजांनी केलंय, आपल्या पूर्वजांनी केलंय. श्रीराम प्रभूंनी त्यांच्या बापाचं पिंडदान केलं, म्हणून
आपण आपल्या बापाचं पिंडदान करायचं. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, ओवी व्यतिरिक्त आणि प्रमाणाव्यतिरिक्त बोलणार नाही, तसा मी प्रामाणिक आहे. ऐका माऊली ज्ञानोबराय म्हणतात, येथ वडील जे जे तया नाम धर्म ठेवी येरते अनुष्ठती सामान्य सकाळ. इथं आपल्या बापाने जी परंपरा घालून दिलेली आहे त्या परंपरेने चालणं मुलाचं कर्तव्य. येथ वडील जे जे करते, आपल्या पूर्वजांच्या पावलावरती पाऊल ठेवून चालणं याला धर्म असं म्हणतात. काय धर्म असं म्हणतात. पण महाराज, आपण आपल्या पूर्वजांच्या मार्गाने चालत नाही. कारण की आता या समाजाला धर्म, संस्कार, संस्कृती सांगण्याची गरज आली. महाराज, ज्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबराय, तुकोबाराय, एकनाथ महाराज असणारे संत कवी महिपती महाराज, सद्गुरू नारायणगिरी बाबा, सद्गुरू किसनगिरी बाबा सारखे संत होऊन गेले, त्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी 235 वृद्धाश्रम. या महाराष्ट्रामध्ये सुद्धा, बोलून जाईन गड्या मी एखादा शब्द, या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आई बापाला न सांभाळणारे अवलादी आहेत. मुद्दाम अवलादी म्हणतो आहेत. म्हणून आपल्या घरामध्ये जशी संस्कृती असेल ना, तशीच मुलं घडतात. म्हणून मी नेहमी सांगत असतो गड्या, घरातल्या कर्त्या पुरुषांनी, मग ते वडील असो किंवा आई असो, जबाबदारीने पाऊल, कसे जबाबदारीने पाऊल उचलावे. कारण की आपल्या पाठीमागून येणारी पिढी, आपल्या पाठीमागून येणारी पिढी आपल्या पावलावरती काय ठेवून चालत असते? पाय ठेवून चालत असते. येत वडील जे इथं तुमच्या घरामध्ये जसे संस्कार असतील ना, बाप गायक आहे, आदरणीय आमचे शिवाजी महाराज, पण त्यांची छोटी ताई आहे आमची दिदी, इतकी सुंदर गाती महाराज. कारण की घरात जसं वातावरण असेल ना महाराज, तसंच वातावरण असतं. तुम्हीच जर उठले शिव्या घालीत असले तर दुपारून पोरग शिव्या देणार. जी जगाची रीती, येत वडील जे इथं तुम्ही जसं वागाल तसे मुलं निर्माण होतात. इथं जर आईच उठले व्हॉट्सअप उचकीत असली, आथुरणातच जर व्हॉट्सअप उचकीत असली, तर मुलीला मोबाईल बंद कर म्हणण्याचा अधिकार तिचा नाहीच. का नाही? तूच उठले आधुरणात उचकीती, मुलीला कस काय म्हणणार बंद कर? ऐका दृष्टांत सांगून जाईल, ऐकलेलं आहे सगळ्यांनी, तरी पण सांगणं गरजेचं आहे. एकनाथ महाराजांकडे एक आजी आपल्या मुलाला घेऊन गेली आणि म्हणली, बाबा याला काहीतरी सांगा, हालय गुळ खातोय. माझ्यावर हालय गुळ खातोय. बाबा म्हणले, आजी याला 8 दिवसांनी माझ्याकडे घेऊन. किती? 8 दिवसांनी. 8 दिवसांनी ती आजी ध्यान करून त्या मुलाला घेऊन गेली. आणि गेल्याच्या नंतर बाबांनी त्या मुलाला जवळ घेतलं, डोक्यानं हात फिरवला आणि बाबा म्हणले, बाळा गुळ खात नाही जाऊ. त्या म्हातारीला इतका राग आला महाराज, सचिन महाराज. ती म्हातारी म्हणली, बाबा तुला एवढं सांगायचं होतं, मग 8 दिवसापूर्वी का नाही सांगितलं? तेव्हा नाथ बाबा म्हटले, अहो आजी, तुम्ही जेव्हा त्याला माझ्याकडे घेऊन आल्या होत्या ना, तेव्हा मीच लय गुळ खाते. आता मी गुळ खायचा बंद केलाय. म्हणून अगोदर आपण जसे वागू तसे मुलं निर्माण होत असतात. विठाल म्हणून आपल्या पूर्वजांनी, आपल्या वडिलांनी त्यांच्या वडिलांचं असणारं पुण्यस्मरण, श्राद्ध विधी, दशक्रिया विधी, 13वा विधी केला. म्हणून आपण आपल्या बापाचा करायचा. ऐका, पूर्वजांनी केलंय म्हणून करायचं. आणि तिसरं कारण मी तुम्हाला सांगितलंय ते म्हणजे कृतज्ञता. आपल्या आई आणि वडिलाचे आपल्यावरती अनंत उपकार असतात. अनंत उपकार असतात. आपल्या कातड्याची चप्पलचं जोड करून जरी त्यांना घालायला दिला तरी सुद्धा त्यांचे उपकार भेटणार नाही. मग असे जर आई वडील असतील तर त्यांच्या उपकारातून उत्तराई होण्यासाठी या 2 मुलांनी केलेला हा काय प्रयत्न आहे बरं का. उपकारातून उत्तराई होताच येत नाही महाराज, होताच येत नाही, काही केल्याने होत नाही. कालच्याच कार्यक्रमात मी म्हटलो, काही केलं शिवाजी महाराज तरी उपकारातून उत्तराई होताच येत नाही.
होताच येत नाही. दोनदा तीनदा म्हणलो आणि तिथल्या कार्यक्रमवाल्याने ध्यानातच ठेवलं. जेवायला बसल्या बसल्या ते म्हणला बाबा काही केले नाही, आई बापाच्या वडिलांच्या उपकारातून उत्तरही होता येत नाही. मी म्हणलं होताच येत नाही. ते म्हणे काही केले नाही होता येत नाही. म्हणलं काहीच केले नाही होता येत नाही. मग म्हणे काय आला एवढा खाटाटोप करायचा, काय आला मंडपन, काय आला शिष्टीमन, काय आला कीर्तन, काय आला अन्नदान, उपकारातून उत्तरहीच होता येत नाही तर काय आला करायचं एवढं. मी म्हणलं बाबा तुझं बरोबर आहे, तू काही केलं तरी तुझ्या वडिलातून तुझ्या वडिलाच्या उपकारातून उत्तरही होता येणार नाही. पण त्यांनी तुला जग दाखवलंय, त्यांनी तुला जग दाखवलंय. मग त्यांची कृतज्ञता म्हणून जसं सूर्यदेवता उगवतात की नाही, सूर्यदेवता उगवल्याच्या नंतर या जगामधला अंधकार काय करतात, नष्ट करतात. त्या सूर्यदेवताला जर एखाद्या दिवशी जर सूर्यदेवता उगवलेच नाही मग ते काय करतात, प्रकाश देण्याचं काम करतात. मग त्या सूर्यदेवताला आपण त्यांच्या इतक्यात प्रकाशाने ओवाळू शकतो का? ओवाळू शकतो नाही ना. पण मग त्यांची कृतज्ञता म्हणून आपण एक छोटीशी पंक्ती घेऊन त्यांची आरती तर करू शकतो ना. तसं बापाच्या उपकारातून उत्तरही होताच येत नाही महाराज, होताच येत नाही. पण त्यांची कृतज्ञता म्हणून छोटासा या दोन्ही मुलांनी केलेला हा प्रयत्न आहे. विठ्ठल म्हणून कृतज्ञता म्हणून काय करावं, या ठिकाणी पिंडदान आणि उदकदानादी क्रिया लुप्त होऊ देऊ नका. आणि त्या जर लुप्त झाल्या तर गेलेले पितर नाराज होतात. पितर नाराज झाले का ते परिवाराला शाप देतात. मग ऐका बर का, परिवारामध्ये सगळं काही असतं, सगळं काही असतं. गाडी असती, बंगला असतो, वावर असतं, गाया गुरा असते, सर्व काही असतं महाराज. पण परिवारामध्ये नेहमी कटकट, नेहमी भांडणं, एकमेकांचं जमत नाही. आणि मग तो कर्ता पुरुष वैतकतो आणि ब्रह्मदेवाकडे जातो आणि ब्राह्मण देवाला म्हणतो का आमच्या घरामध्ये नेहमी कटकट आहे, काहीतरी उपाय सांगा. मग ब्राह्मण देव म्हणतात का तुमचे पितर नाराज झाले. काय झाले? नाराज झाले. तुम्हाला आता नारायण नागबली करावं. काय करावं लागेल? नारायण नागबली. मग नारायण नागबली पर्यंत न जावं असं वाटत असेल तर पिंडदान आणि उदकदानादी क्रिया लुप्त होऊ देऊ नका. विठ्ठल विठ्ठल. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 16 संस्कार मानले जातात. आता या 16व्या संस्कारामध्ये अभंग सुटणारच नाही. प्रथम चरणापर्यंत जाऊ आपण, पुढे सरळ सरळ सांगून जाईल. कारण की जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग एका तासामध्ये सोडवणं एवढं सोपं आहे का हो? बरं अभंग सोडा, एक चरण सोडवणं एवढं सोपं आहे का? अहो चरण सोडा, एक शब्द, एकच शब्द माझ्या तुकोबारायाचा घेतला ना तर मला आयुष्यभर पुरण मार. म्हणून त्या ठिकाणी एका चरणापर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करू. ऐका, टायमाच्या पुढे तुम्हाला नेणार नाही. आणि तुमच्या सुराफल्यावानी माना झाल्या तर मी फवारा मारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय महाराज आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 16 संस्कार मानले. आता या 16व्या संस्कारामध्ये अंतिम संस्कार 16 झाला की आपण म्हणतो सर्व काही संपलं. आपण काय म्हणतो? सर्व काही संपलं. पण ऐका, अंतिम संस्कार 16 झाल्याच्या नंतर 1 वर्षभर या बाबांना दुसरी योनी प्राप्त झाली नाही. मग आजच्या दिवसापर्यंत असणारे दामू बाबा त्या ठिकाणी मास्तर कधी भूत वेणीत, कधी प्रेत वेणीत, कधी पिछात्त वेणीत राहिले. आणि आज 365व्या दिवशी म्हणजे प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध विधी तिथीच्या दिवशी आज असणाऱ्या बाबांना त्यांच्या कर्मानुसार योनी प्राप्त होणार. कशानुसार? कर्मानुसार. कारण की या भूमीचा नेम आहे, या भूमीला नावच आहे कर्मभूमी. या कर्मभूमीवर आपण जे कर्म कराल तेच कर्म आपल्याला भोगायला.
नाथ बाबा म्हणतात, केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. या कर्मभूमीवर अनेक साधू संत जन्माला आले, अनेक महापुरुष जन्माला आले, अनेक तुमच्या माझ्यासारखे त्या ठिकाणी सर्वसामान्य जीव जन्माला आले महाराज. पण या कर्मभूमीचा नियम आहे, येते उरो नाही आले अवतार, हेरती पामर जीव किती. इथं कोणालाही थांबता आलं नाही आणि थांबण्याची सुद्धा सोय नाही. कारण की केलेलं कर्म हे भोगून सारावंच लागतं महाराज. माऊली ज्ञानोबा म्हणतात, आगा कर्मी जे उरावे तै तेही सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगवया यावे. देहा एका केलेलं कर्म सुख आणि दुःखाच्या रूपाने भोगावाच लागतं महाराज. या गोंडाळ परिवारावरती हे दुःख आलं, याच्यामध्ये कोणाचा दोष आहे? याच्यामध्ये कोणाचा दोष नसतो महाराज. प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे सुख आणि दुःख येतं ते प्रत्येकाच्या कर्मानुसार येत असतं महाराज. प्रत्येकाच्या कर्मानुसार येत असतं. महाभारतामधला दृष्टांत सांगून जाईन. महाभारतामध्ये भीष्माचार्य अशी व्यक्ती होती महाराज, ज्या भीष्माचार्याच्या जीवनामध्ये एकही दोष घडला नव्हता. नोहे वडील आणि भीष्माचार्य मुलगी बघण्यासाठी गेली महाराज. मुलगी बघण्यासाठी गेल्याच्या नंतर ती मुलगी वडिलालाच पसंत पडली. म्हणून बापाचं लग्न लावून देणारा जगामधले पहिला मुलगा भीष्माचार्य आपल्या वडिलाचं लग्न त्या मुलीसोबत लावून दिलं आणि नैष्टिक ब्रह्मचार्यत्व पालन केलं. नैष्टिक ब्रह्मचार्यत्व पालन केलं. त्या भीष्माचार्याला शेवटी बाणाच्या शैलीवरती पडावं. ज्या वेळेस भीष्माचार्य बाणाच्या शैलीवरती पडेला असताना त्या ठिकाणी भगवान परमात्मा भेटण्यासाठी येतात. येत असताना काही अंतरावरूनच येत असताना भगवान परमात्मा भीष्माचार्याकडे बघतात आणि थोडस गालात हसतात. भीष्माचार्य म्हणतात, देवा दुःखामध्ये भेटण्यासाठी आलात आणि दुःखासाठी भेटण्यामध्ये येऊन तुम्ही माझ्याकडे बघून हसता. एखाद्याच्या घरी जर एखाद्याची आई गतप्राण झाली, एखाद्याचे वडील मरण पावले आणि आपण जर भेटण्यासाठी गेलो आणि गेल्या गेल्या जर हसायला लागलो तर ते म्हणते यांना लगेच डॉक्टरकडे जाऊ द्या म्हणते का नाही. म्हणून दुःखात भेटण्यासाठी गेलो त्या ठिकाणी आपल्याला त्या परिस्थितीनुसारच राहावं लागतं महाराज. मग तुम्ही हसता काय प्रकार आहे? त्यावेळेस भगवंत म्हटले, पितामहा मी तुमच्याकडे बघून नाही हसत. मग तुमचं जे पूर्वजन्मीचं कर्म आहे ना, कर्म, त्या कर्माकडे बघून हसतो म्हणे. त्यावेळेस भगवंत असणाऱ्या भीष्माचार्यांच्या जवळ गेले, त्यांच्या डोक्यावरती हात ठेवला आणि त्यांना पूर्वजन्मीची बघण्याची दृष्टी दिली. आता त्या पूर्वजन्मामध्ये भीष्माचार्य राजकुमार होते. राजकुमार असताना जंगलामध्ये शिकार करण्यासाठी चालत असताना रस्त्यावरती एक सरडा पडलेला होता. तो सरडा त्यांनी बाणाच्या शैलीवरती घेतला, कुपट्टीवरती झोपून दिला. त्या सरड्याच्या अंगामध्ये अनेक काय शिरले? काटे शिरले, काटे. म्हणे पितामहा बरोबर आहे ना? भीष्माचार्य म्हणले, हो देवा बरोबर आहे. पण म्हणे देवा मी असणारा सरडा एका बाणाच्या शैलीवर घेतला, कुपट्टीवरती झोकून दिला, मग ती एका बाणाचे मला अनेक बाण का? त्यावेळेस भगवंत म्हणले, पितामहा मुद्दल घेतल्याच्या नंतर व्याज हे द्यावंच लागतं. मला मुद्दल घेतले व्याज द्यावंच लागतं. तसं तुम्ही जे कर्म कराल ते कर्म व्याजासहित फेडावं लागतं महाराज. आगा कर्मी जे उरावे तै तेही सुखदुःखी फळावे. इथं कुणालाही चुकलेलं नाही. लई दृष्टांते. कारण की माझ्या संत कवी महिपती महाराजांनी आम्हाला निस्ता खजानाच दिलाय महाराज.
निस्ता खजाना दिलाय. 288 संतांचं एक टाकी चरित्र महाराज, एक टाकी. इतके कर्म आणि इतके दृष्टांत विचारता सोय नाही. विठ्ठल विठ्ठल संत पंचायती मधलं फक्त कर्माचं उदाहरण सांगण्यात पुढे चालेल. संत पंचायतीमध्ये असे एक संत होऊन गेले ज्या असणाऱ्या संताचे हाड विठ्ठल विठ्ठल बोलत होते. संत श्रेष्ठ चोखोबाराय. ज्या वेळेस स्वर्गातलं अमृत नासलं, ऐकताय ना तुम्ही, अमृत अमृत नासलं, ते ज्यांच्या स्पर्शाने शुद्ध झालं ते संत श्रेष्ठ चोखोबाराय. ते चोखोबाराय मंगळवेढ्याला राहत होते. पंढरपूर तीर्थक्षेत्रातले मेलेले जनावर ओढून टाकण्याचं काम त्यांच्याकडे होतं. पण ते जनावर ओढत असताना माझ्या चोखोबारायचं नेहमी भजन चालायचं महाराज, नेहमी भजन चालायचं. कोणतं? विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. टाळी 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 टाळी. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल 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 माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. संत कवी गणपती महाराज की जय. सद्गुरु नारायण महाराज की जय. असं भजन चालायचं महाराज. आणि मी सगळ्यांना म्हणत होतो टाळी वाजवा टाळी वाजवा. तरी काही नाहीच वाजवली महाराज, नाहीच वाजवली. ते म्हणत असते बाबा तू किती सांग, आम्ही फक्त याला आलेलो, तुझं तू चालू दे, तू पुरं करून घे. फक्त आम्ही ज्या कामाला आलो तेच करणार. आम्ही काय असे भलते सलते नाही. खरं आहे ना? ऐका ऐका, टाळी वाजायचं महत्व सांगून जाईन तुम्हाला. कंबर सुटायला लागलाय म्हणजे वेळ झाली काय काय? हा राव, दररोजची वेळ झाली. ऐका 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 ऐका, टाळीचं महत्व सांगून जाईल गड्या हो. टाळी वाजल्याने कसा उद्धार होतो? माझ्या संत कवी मैपती महाराजांच्या समेत एक माकडीन होती. माकडीन कोण? माकडीन तुम्ही आम्ही खेळी मिळी. बोला तुम्ही, तुम्हाला काय नाही म्हणणार मी, बोला. कोण होती समेत? माकडीन होती. माकडी. ती माकडीन दररोज संत कवी मैपती महाराजांच्या कीर्तनाचा प्रारंभ झाला ती समोर येऊन बसायची आणि दोन्ही हातांनी काय वाजवायची? हात नव्हते तिला पण पायाने दोन्ही हात करून काय वाजवायची? त्यांचाच अवतार आहे आपण. ती काय वाजवायची? टाळी वाजवायची. काही काही असे प्रतिष्ठित महाराज मंडळी आले का तेवण्याची, महाराज या माकडीनीचं तोंड अशुभ आहे, हे तोंड बघितलं का आम्हाला दिवस चांगला जात नाही. त्यावेळेस महाराज त्या माकडीनीला म्हणले, त्या माकडीनी महाराजांच्या खांद्यावरला पंचा ओढून घेतला
जे म्हणत होते ना ते दिसले का तोंडावर टाकून घ्यायचे. कोण ऐकत आहे ना तुम्ही? कोण म्हणायची? माकडीन. बर का, तुमचं नाही सांगत, माकडीनच. ती माकडीन ओढून घ्यायची. असं बरेच दिवस चाललं महाराज. एक दिवस त्या माकडीने कीर्तनाला प्रारंभ झाला आणि विठोबा रखुमाईच्या वेळेस संत कवी महिपती महाराजांच्या चरणावरती आपला देह समर्पित केला महाराज. तर त्या माकडीनीची संत कवी महिपती महाराजांनी आपल्या देऊळवाड्यामध्ये समाधी दिली महाराज. कुठं? देऊळवाड्यामध्ये. कोणाची? माकडीनीची. कमून? टाळ्या वाजित होती. विठ्ठल विठ्ठल म्हणून ते असणारे मंगळवेढ्याला गायी ओढून टाकायचं काम करत होते. इथंच होत. गाडी तशी ट्रॅकवर येते, काय अडचण नाही. मंगळवेढ्यामध्ये त्या ठिकाणी गाया ओढायचं काम करत होते, भजन करत होते. त्या असणाऱ्या संत चोखोबाराय एक दिवस मंगळवेढ्याला बिरबल बादशाचं भिंतीचं काम चालू होतं. ती भिंत ढासळतील. त्या भिंतीखाली 450 लोक मरण पावतात. किती? 450 लोक मरण पावतात. आणि त्यामध्ये संत श्रेष्ठ चोखोबारायही मरण पावतात. ज्या वेळेस ही बातमी पांडुरंगाला कळते त्यावेळेस पांडुरंग नामदेवरायाला म्हणतात. नामदेवराय म्हणतात, पांडुरंगा, त्या भिंतीखाली 450 लोक मरण पावलेत, तुमचे चोखोबाराय कोणते? म्हणजे नामा, तू तिथे जाय, त्या 450 लोकांमधल्या हस्ती उचल आणि जे हस्तीमधून दोन्ही श्री विठ्ठल जय विठ्ठल, त्या हस्ती कोणाच्या? माझ्या चोखोबारायच्या. आणि त्या हस्ती नामदेवराव घेऊन आले आणि माझ्या पांडुरंगाने स्वतः आपल्या हाताने त्या हस्तीला समाधी दिली. अजून जरी पंढरपूरला गेले तर अदुगर दर्शन माझ्या चोखोबारायचं महाराज. मग इतका उच्च अधिकार जर चोखोबारायाचा होता, मग त्या चोखोबारायाला पांडुरंगाने सांगता येत नव्हतं का? चोख्या तो उद्या तिकडे जाऊ नको, भिंत पाडणार. अधिकार होता महाराज. तेवढा अधिकार होता. का सांगितलं नाही? तर चोखोबारायाचं जे कर्म होतं, चोखोबारायाला भिंती खालीच मरण येणार होतं. कर्म कोणालाही चुकलं नाही. म्हणून ज्याच्या प्रारब्धामध्ये जी लिखिती ते होणारच. जगा शास्त्राने 4 गोष्टी सांगितल्या. पहिली सांगितली जन्म कोणाला चुकवता येत नाही. दुसरी सांगितली मृत्यू कोणाला चुकवता येत नाही. तिसरी प्रारब्ध कोणाला बदलावता येत नाही. आणि चौथं भोग फळ कोणालाही चुकत नाही. विठ्ठल विठ्ठल. ऐका, जन्म कोणालाही चुकत नाही. असणाऱ्या दशरथ राजाकडे सर्व होतं. अयोध्यासारखी नगरी होती, 3 राण्या होत्या, विश्वामित्रांसारखे संत होते, प्रजा होती, धन दौलत होती. पण दशरथ राजाला एक दुःख होतं. काय? पुत्र नव्हतं. म्हणून पुत्र संततीचा योग आणण्यासाठी विश्वामित्र येतात. पुत्र संततीचा योग आणतात. पुत्र कामेष्टी यज्ञ होतो आणि यज्ञामध्ये यज्ञ नारायण प्रगट होतात. आणि त्या यज्ञामध्ये त्या यज्ञ नारायणाच्या हातामध्ये पायस पात्र असतं आणि त्या पायस पात्रातला प्रसाद 3 राण्यांना सारखा दिला जातो, कौशल्य, सुमित्रा आणि कैकेयी. पण सर्वांच्या शेवटी मला प्रसाद का? म्हणून कैकेयी रुसती आणि तो प्रसाद फेकून देते आणि तो प्रसाद घार झेलती. ऋषमुख पर्वतावरती तपश्चर्या करणाऱ्या अंजनी मातेच्या हातावरती ठेवती. अंजनी माता तो प्रसाद खातात आणि अंजनी मातेच्या पोटी हनुमंतरायाचा जन्म होतो. पुत्र कामेष्टी यज्ञ कोणासाठी केला होता? दशरथ राजाला पुत्र प्राप्तीसाठी केला होता. पण हनुमंतरायाचा जन्म अपेक्षित नव्हता. पण हनुमंतरायाचा जन्म झाला का? जन्म कुणालाही चुकवता येत नाही. चला, मृत्यू कोणाला टाळता येत नाही महाराज. ज्या तिथीला, ज्या घडीला, ज्या क्षणाला आपल्याला मृत्यू आहे, त्या तिथीला, त्या क्षणाला, त्या घडीला आपल्याला मृत्यू येणार म्हणजे येणार. शिवमहापुराणमधली कथा सांगतो. शिवमहापुराणमध्ये गरुडाची आई आजारी पडते. गरुडाची आई आजारी पडल्याच्या नंतर, आता गरुड म्हणजे साधारण नव्हती, भगवान परमात्म्याची सारथी. सर्व देवादी भेटण्यासाठी येतात. इंद्र, चंद्र, ब्रह्मदेव, महादेव सर्व गरुडाच्या आईला भेटण्यासाठी येतात, विचारपूस करतात आणि विचारपूस करून जात असतात. पण त्यामध्ये एक व्यक्ती भेटण्यासाठी येते, तिचं नाव यम. यम भेटण्यासाठी येतो. यम महाराज येत असताना काही अंतरावरूनच गरुड महाराज त्यांच्याकडे पाहतात आणि पाठ फिरवतात. का पाठ फिरवतात? तर
आता जर ह्या यम महाराजांसोबत बोलावं तर यांना पहिला प्रश्न विचारावा लागेल, माझ्या आईला कधी बरं लागलं? आणि हे सांगते तुमच्या आईचा मृत्यू अमुक अमुक वेळेस होणार आहे. म्हणून गरुड महाराजांनी पाठ फिरवली. यम महाराज आले, आतमध्ये गेले, आईची विचारपूस केली, परतीच्या प्रवासाने निघले. जात असताना परत गरुड महाराजांनी बघितलं, परत पाठ फिरवली. का पाठ फिरवली? तर यांच्यासोबत बोलायचंच नाही, पण गेले का नाही म्हणून बघण्यासाठी त्यांनी असा तिरका डोळा करून बघितला. तिरका डोळा करून बघत येत ना, हो बरेच बघत येत, लई बघत येत, ते लई बघणारे सांगितलं असतं, पण आता वेळ नाही आपल्याला. लई तिरके डोळे करून बघणारे. गावोगावी तर असे सीसी कॅमेरे आहे महाराज. ते गावातले ते वाटा असतो ना कोणचा, कुच्चर वाटा, कुच्चर वाटा, त्या कुच्चर वाटेवर ते काय असते, बसलेले असतात आणि त्यांचे कायम सीसी कॅमेरे चालू असतात. त्यांचे कायम सीसी कॅमेरे चालू असतात आणि ते कधीच कोणाकडे सरळ बघत नाही बरं का. वारकरी सरळ नाही बघत, ते मग तिरका डोळा करून बघते. तसं बघितलं कुणी? गरुड महाराजांनी. पण यम महाराजांनी जाता जाता त्यांच्याकडे फक्त असे 2 बोट केले. किती? 2 बोट केले. आणि ते 2 बोट केल्याच्या नंतर त्या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल कीर्तनामध्ये सध्या फक्त 2च गोष्टी डिस्टर्ब करतात. एक म्हणजे लहानले पोर, दुसरं म्हणजे मोबाईल. हा सुद्धा पोरगच आहे. याच्याशिवाय आता जमणारच नाही, अवघड झालं मला. म्हणून त्या ठिकाणी जाता जाता 2 बोट केले आणि त्यांनी त्या ठिकाणी ओळखलं का ज्या हाती यम महाराजांनी 2 बोट केले त्या हाती माझ्या आईचा मृत्यू 2 दिवसावरती आलेला आहे. आपल्या आईवरती प्रेम करत होते महाराज. आपल्या आईला या मृत्यूच्या भयापासून वाचवण्यासाठी उचललं आणि उचलल्याच्या नंतर त्या ठिकाणी 7 समुद्रापलीकडे भला मोठा डोंगर होता. त्या डोंगरामध्ये एक गुफा होती आणि त्या गुफेमध्ये आपल्या आईला या मृत्यूच्या भयापासून वाचवण्यासाठी नेलं आणि त्या गुफेमध्ये नेल्याच्या नंतर ज्या ठिकाणी ठेवणार त्या ठिकाणी यम महाराज अगोदर हजर होते. ते म्हणले, जय हरी गरुड महाराज. म्हणे, जय हरी, या या या, तुमचीच वाट पाहत होतो. विठ्ठल 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 सध्या या खोडचीच वातावरण चालू आहे. तुम्ही म्हणता खोडची सांगितली म्हणून सांगा. नाही नाही, तुमचं नाईलाज आहे, तुमचं ऑपरेशन झालेलं आहे, पण वातावरण ते हो नाही. धावपळ चालू आहे सगळी. अजून राहिलेत वाटायचे, काही झाले का काही वाटू? ऐका 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 ऐका. आदरणीय असणारे संत बाळाजी बाबा पायी दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष, सर्वेश्वर आदरणीय पूजनीय वंदनीय आम्हाला असणारे पृथ्वीतुल्य बप्पू महाराज अर्थात दत्तात्रय महाराज शेवाळे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना या ठिकाणी साष्टांगपणी पात्र करतो. मी म्हटलं तुम्हाला मग शिकत यांचं प्रेम किती आहे, कुडून कुडून माणसं येतील तुम्हाला कळण म्हणला कार्यक्रम. त्याच पद्धतीने आदरणीय पायी दिंडी सोहळ्याचे असणारे सेक्रेटरी श्रीयुत आदरणीय पवार सर तेही उपस्थित झाले. त्यांचे चरणी साष्टांगपणी पात्र करतो. अगदी दिंडीमध्ये प्रेमाचं भजन जे गातात, अगदी प्रेमाचं, असे आदरणीय आमचे शेवाळे मेजर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनाही साष्टांगपणी पात्र करतो. या ठिकाणी आपल्या आईला मृत्यूच्या भयापासून वाचवण्यासाठी त्या ठिकाणी त्या गुफेमध्ये आईला ठेवणार, पण त्या ठिकाणी अगोदरच कोण हजर होतं? यम महाराज हजर होते. ते म्हणले, जय हरी. गरुड महाराज म्हणे, जय हरी. म्हणे, ऐका गरुड महाराज,
मी तुम्हाला जाता जाता 2 बोट केले होते. तुमच्या आईचा मृत्यू 2 दिवसावरती आलेला आहे. पण ऐका म्हणे गरुड महाराज, तुमच्या आईचा मृत्यू तुमच्या राहत्या घरी नव्हताच. मग तुमच्या आईचा मृत्यू गुफेत होता. कुठं होता? गुफेत होता. मृत्यू कोणालाही चुकवता येत नाही. आपण म्हणतो ते तिकडे गेले नसते तर ऍक्सिडेंट झाला नसता, असं झालं नसतं, ते तिकडे गेले नसते तर असं झालं नसतं, ते नर्मदा परिक्रमेला गेले नसते तर खोब्याला दुखणं झालं नसतं, असं आपण म्हणतो. कीर्तन रेडीमेड कपडे दुकान आहे बरं का. कधी कोणाला शर्ट बसन सांगता येत नाही, ऐकून घ्या. असं आपण म्हणतो. पण ऐका, ज्याच्या संचितामध्ये जे आहे ते होतच महाराज. संचित खूप आहे. या ठिकाणी आमच्या असणाऱ्या पायी दिंडी सोहळ्यावरती गेल्या 5-6 दिवसापूर्वी असं महासंकट कोसळलं म्हटलं तरी चालन महाराज. कारण की आमच्या पायी दिंडी सोहळ्याचे असणारे मार्गदर्शक आदरणीय पूजनीय वंदनीय ब्रह्मीभूत पोपटजी महाराज बोरकर यांचा अचानक त्या ठिकाणी हृदयविकारांनी त्या ठिकाणी त्यांना इहलोकाचा प्रवास संपवावा लागला. तसं बघितलं तर आमचे असणारे वारकरी सध्या कोणत्याच मनस्थितीत नाही महाराज, कोणत्याच मनस्थितीमध्ये नाही. पण तरी पण चला, या ठिकाणी नियमच तो आहे, या कर्मभूमीचा नियम आहे. येथे वरून नाही आले अवतार, इथं कुणाला थांबता येत नाही महाराज. काळ आणि वेळ आल्याच्या नंतर जावाच लागतो. तेच मी सांगतोय का मृत्यू कोणालाही चुकवता येत नाही, कुणालाच चुकवता येत नाही. जाण्याजोगी व्यक्ती नसतानाही जावं लागतं महाराज. कारण की ललाटीचे लिहिले, माझे माऊली ज्ञानोबराय म्हणतात, ललाटीने जिथपर्यंत आपलं आयुष्य लिहिलेलं आहे तिथपर्यंतच आपल्याला थांबता येतं महाराज. म्हणून आपण म्हणतो त्यांनी असं केलं नसतं तर तसं झालं असतं, पण नाही महाराज. काळ आणि वेळ आल्याच्या नंतर इथं कुणालाही थांबता येत नाही. माझे असणारे सर्व साधू संत दाखले देऊन म्हणतात, गडोगडी काळ वाट याची पाहे, गडोगडी काळ वाट याची पाहे, या जगामधली प्रत्येक गोष्ट आपली संगत सोडते महाराज, प्रत्येक गोष्ट संगत सोडते बर. कारण की नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही कुणाचे
आणि जाशील कल्याण माझ्या मनी नाही नाही कुणाचे तू म्हणशील बायका ये तुझ्या मागचे चोर तू गेल्यावरती तुझे घर गावाच्या बाहेर तू म्हणशील बायको माझी तू म्हणशील हे पोरं माझे पण तू गेल्यावरती तुझं घर कुठं गावाच्या 25 लाखाचा बंगला बांधू द्या मला 25 लाखाचा बंगला बांधू द्या आणि 2-2 हजाराचे बाथरूम असू द्या संजीव मामा पण शेवटची आंघोळ तेच तुम्हाला कळलं म्हणून तुम्ही नर्मदेला गेला विठ्ठल विठ्ठल ऐका 25 लाखाचा बंगला असू द्या 2 लाखाचं बाथरूम असू द्या तरी सुद्धा शेवटची आंघोळ अंगणातच महाराज पुढं एवढं जरी ध्यानात ठेवलं ना तर एकही माणूस वाईट वागणार नाही पण ध्यानात ठेवत नाही ना कुणी आणि ते ध्यानात ठेवायसाठी धर्म मंडप आहे पण तरी सुद्धा लोक 11:30ला घरून निघत येतात 12:15ला मंडपात येतात ऐका तुम्हाला नाही म्हणते ऐका म्हणून हा काळ घडोघडीला आपल्या सोबतीला आहे घडोघडीला आपल्या सोबतीला आहे काळ कधीच सोडत नाही काळ आपल्या सावलीप्रमाणे महाराज कारण की जगामध्ये एकच गोष्ट आहे सावली ती कधीच संगत सोडत नाही महाराज गेल्यानंतर सुद्धा प्रेताची सावली पडतेच म्हणून एकच गोष्ट आहे जगामध्ये ती आपली संगत सोडत नाही ऐका त्या यम महाराजांनी त्या ठिकाणी अगोदरच हजर होते आणि गरुड महाराजाच्या आईला काय झालं घेऊन गेले मृत्यू कोणालाही चुकत नाही तिसरी गोष्ट मी सांगितली प्रारब्ध कोणालाच बदलावता येत नाही महाराज म्हणून प्रारब्ध बदलायचं जर सांगायचं ठरलं तर फारच मोठा दृष्टांत आहे ऐका प्रारब्ध कोणाला चुकवता येत नाही ज्याच्या संचितामध्ये जे लिखित आहे जे 5वीच्या दिवशी 6वीनं लिहिलंय म्हणून पूर्वीचे लोक संस्कारिक होते महाराज कसे संस्कारिक होते पूर्वीचे लोक 5वी बारीला त्या ठिकाणी घरामध्ये काय ठेवायचे भजन पूजन ठेवायचे कमून हो 5वी बारीच्या दिवशी ती 6वी येते अजूनही येते ती काय बंद नाही झाली अजूनही येते आणि त्या बाळाचं काय लिहिते भविष्य लिहिते म्हणून 5वीच्या दिवशी पूर्वीचे लोक भजन पूजन ठेवायचे ती 6वी आल्याच्या नंतर त्या भजना पूजनामध्ये ती दंग व्हायची त्या नामस्मरणामध्ये दंग व्हायची आणि यदा कदाचित त्या बाळाचं भविष्य वाईट असलं तरी सुद्धा चांगलं लिहिण्यात जायचं म्हणून पूर्वीचे लोक भजन पूजन ठेवायचे आता आम्ही सुशिक्षित झाले आम्ही या गोष्टी मानायला तयार नाही आणि आपण शास्त्र मानत नाही त्याच्यामुळे संसारामध्ये आपल्याला दुःख भोगावं लागतं त्याच्यामुळे दुःख भोगावं लागतं सांगून जाईन पुढं चला प्रारब्ध कुणालाही बदलावता येत नाही आणि चौथं मी सांगितलं भोग कर्म कुणालाही चुकत नाही तुम्हालाही चुकणार नाही मलाही चुकणार नाही साधू संतांनाही चुकलं नाही आणि देवालाही चुकलं नाही साधू संतांचा एक दृष्टांत सांगन पुढं चालन आपल्या असणाऱ्या पूर्व भागामध्ये भगवान बाबासारखे संत होऊन गेले त्या भगवान बाबांना रिद्धिसिद्धी प्राप्त होती काय होती रिद्धिसिद्धी प्राप्त होती महाराज ते भगवान बाबा जे बोलन ते खरं व्हायचं आणि ते भगवान बाबा एक दिवस एका शिष्याच्या समेत घरी मुक्कामाला गेली आता शिष्यांचा काही लयच हट्ट राहतो पुरा करावा लागत मग त्या ठिकाणी शिष्याच्या समेत मुक्कामाला गेले आणि मुक्कामाला गेल्याच्या नंतर संध्याकाळी त्या ठिकाणी आता महाराज आले म्हणले महाराजांची ठेप काय साधी राहते काय सांगावं म्हणून त्या ठिकाणी संध्याकाळी सुंदर असं भोजन झालं आराम झाला सकाळी उठले प्राप्तविधी झाल्याच्या नंतर स्नानाला मोरीमध्ये जाऊन बसले पूर्वी मोऱ्या राहायच्या मोरीमध्ये जाऊन बसले आणि त्या बाबांना त्या ठिकाणी पाणी विसरून दिलं बाबांनी आपले वस्त्र काढले आणि पाण्यामध्ये डोकवलं तर त्या बादलीमध्ये एक केस होता काय होता ऐकताय ना तुम्ही महिला मंडळ ऐकताय ना काय होता केस होता बाबांनी त्या बादलीमध्ये डोकवलं त्याच्यात एक केस होता बाबा म्हणले अरे हे पाणी कोणी विसरलंय तो शिष्य पळतच आला आणि तो म्हणला बाबा पुढं काही बोलू नका कमून त्याला माहित होत बाबा जे बोलतील ते
खरं होतं. तो म्हणला पुढे काही बोलू नका. बाबा काहीच बोलले नाही. बाबांनी पहिला तांब्या घेतला, अंगावरती टाकला, दुसरा तांब्या घेतला, अंगावरती टाकला. अनवधानाने तिसऱ्या तांब्यामध्ये तो केस आला. बाबांनी तो तांब्या घेतला, अंगावरती टाकला. तो केस बाबांच्या अंगावर पडल्या बाबांच्या मुखातून शब्द निघाले, कोण्या बुडकीनं पाणी विसरलं, कोण्या बुडकीनं पाणी विसरलं. असं म्हणतात, शेवटचा तांब्या अंगावर घेऊपर्यंत ज्या महिलेने पाणी विसरलं होतं, म्हणून पूर्वीच्या महिला संस्कारावर लय जीव राहिल्या. पूर्वीच्या महिला संस्कारी होत्या महाराज. आमच्या आईची अशी लांब लचक विणी महाराज, आणि ती अशी पिळे देऊ देऊ घालती. कमून हे सगळं नाही म्हणून. आता आमच्या चाटात नाही घेतल्या. तुम्हाला नाव ठेवून काय, पूर्वीच्या महिला संस्कारी होत्या. नाही तर तुम्हाला संस्कार पाहायचा का, इथंच पाहायचं का महाराज, लगेच दाखवतो तुम्हाला याच मंडपात. इथं 40 वर्षाच्या पुढल्या जेवढ्या माझ्या आजी आयाच्या वयाच्या आहे ना, सगळ्यांच्या डोक्यावर पदर आहे. आता पण नाही घ्यायचं, पण त्यांच्या सगळ्यांच्या डोक्यावर पदर आहे. बाकीच्या जे आहे ना 35च्या आतमधल्या सगळ्या बोडख्या, याला संस्कार म्हणतात महाराज. विठ्ठल ऐका गड्या, संस्काराची खूप गरज आहे. संस्काराची खूप गरज आहे. आपल्या मुलींवरती संस्कार करा महाराज. कारण की आता फक्त कुणावर संकट नाही महाराज, कुणावरच संकट नाही, फक्त धर्मावरती संकट, फक्त धर्मावरती संकट आहे. म्हणून इथं बसलेल्या माझ्या सर्व बहिणींना माझी विनंती आहे, आयांना विनंती आहे, आपली मुलगी घराच्या बाहेर निघण्याच्या अगोदर तिच्या कपाळी गंध हा लावलाच पाहिजे. बिगर गंध लावता आपली मुलगी घराच्या बाहेर गेलीच नाही पाहिजे. एवढी जरी या कीर्तनातून तुम्ही घेतलं तरी असणाऱ्या दामू बाबांना त्या ठिकाणी श्रद्धांजली झाली. फक्त एवढंच घेऊन. म्हणून मी सांगत होतो का बाबांच्या असणाऱ्या मुखातून शब्द निघले. असं म्हणतात, ज्या महिलेने पाणी विसरलं होतं तिच्या डोक्यावरती एकही केस राहिला नव्हता, पण त्या भगवान बाबांना सुद्धा कर्म चुकलं नाही. त्यांच्या उजव्या पायाला खरूज होती, त्यांच्या उजव्या पायाला खरूज होती. आणि एक दिवस दररोज एक चोपदार संध्याकाळी ती खरूज खाजवायला यायचा आणि ती खरूज खाजवायचा. एक चोपदार आमचा शिवाजी मामाने होता, म्हणजे त्याची बलदांड होता. त्यांनी हिंमतच केली. ते म्हणला, बाबा तुम्ही जे बोलाल ते खरं होतं, तुम्हाला भगवंताचा आशीर्वाद आहे. मग बाप्पू तो म्हणला, मग तुम्हाला जर एवढं तुम्ही बोलाल ते खरं होतं, तर मग तुम्हाला तुमच्या पायाची खरूज घालवणं काय लय अवघड आहे. तेव्हा बाबांनी जे वाक्य सांगितलं तेवढं फक्त स्मरणात राहू द्या. भगवान बाबा म्हणले, अरे बाबा ही खरूज मी आत्ता घालीन, ही खरूज मी आत्ता घालीन, पण हीच खरूज भोगण्यासाठी मला पुन्हा जन्माला यावं. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे की. इथं तुम्ही जसं वागता तसंच कर्म भोगायला येत असतं. म्हणून भल्ला किसी का कर ना सके तो, बुरा किसी का मत करना. बनता आलं तर दुसऱ्याच्या जीवनात फुल बनून राहावं, पण काटे बनून कधी कुणाला ऋतू नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून त्या ठिकाणी कर्म कुणाला चुकत नाही. मी सांगून गेलो, जन्म मृत्यू प्रारब्ध आणि कर्म फळ कुणालाही चुकत नाही. म्हणून असणारा हा प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध विधी तिथी. आता माणूस गेल्यापासूनच्या आजपर्यंतच्या सर्व विधी सांगतो. पहिल्या असणाऱ्या अभंगाचं प्रथम चरण घेऊ आणि या ठिकाणी सेवा समर्पित करू. ऐका, माणूस आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 16 संस्कार मानले जातात. 16व्या संस्कारामध्ये शेवटचा संस्कार 16 तो म्हणजे शेवटची आंघोळ. अंतिम संस्कार 16. अंतिम संस्कार 16 झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या मनुष्याला अग्निडाव दिला जातो. काय दिला जातो? अग्निडाव दिला जातो. अग्निडाव देत असताना तो मुलगा अग्निडाव देतो. त्या मुलाच्या खांद्यावरती एक घागर दिली जाते आणि तो मुलगा ती घागर पाण्याची भरून घेऊन त्या ठिकाणी बहीण खांद्याला हात लावते, काही ठिकाणी घागरीला हात लावते आणि त्या ठिकाणी प्रदक्षिणा मारायला सुरुवात करतात. काय? प्रदक्षिणा मारायला सुरुवात करतात. प्रदक्षिणा मारायला सुरुवात केल्याच्या नंतर एक मनुष्य तिथे गावोगावी नेमलेलेच असते,
तो मनुष्य दगड घेतो आणि त्या घागरीला ठोका हाणतो आणि त्या घागरीतून काय चालू होतं? पाणी चालू होतं आणि ते पाणी त्या जीवात्म्याला पोहोचतं. आता इथं लगेच शंका आहे, काय? ते पाणी खाली पडत, मग ते जीवात्म्याला कसं पोहोचत? पुढं सांगून जाईन तुम्हाला. असे 3 फेरे मारले जातात. 3 फेरे मारल्याच्या नंतर ज्या दगडाने त्या ठिकाणी ठोके आणले जाते त्या दगडावरती ती घागर फोडली जाते. ती घागर फोडल्याच्या नंतर त्या प्रेतातला जीवात्मा निघतो, त्या दगडावरती येऊन बसतो. तोच दगड दशक्रियाविधीच्या दिवशी पुंजला. दशक्रियाविधीच्या दिवशी मुख्य 4 दान सांगितले. कोणते? प्रथम दान सांगितलंय ते म्हणजे पिंडदान, दुसरं दान सांगितलंय ते म्हणजे अन्नदान, तिसरं दान सांगितलंय ते म्हणजे ज्ञानदान आणि चौथं दान सांगितलंय ते म्हणजे तिलदान. आता दशक्रियाविधीच्या दिवशी आपतेष्ट सगळे सोयरे येण्यासाठी उशीर झाला तरी चालन. दशक्रियाविधीच्या दिवशी महाराजांना येण्यासाठी उशीर झाला तरी चालन. दशक्रियाविधीच्या दिवशी आमदार खासदार येण्यासाठी उशीर झाला तरी चालन. दशक्रियाविधीच्या दिवशी आपतेष्ट गणगोत्र मित्र परिवार येण्यासाठी उशीर झाला तरी चालन. पण दशक्रियाविधीच्या दिवशी पिंडदान हे वेळेतच झालं पाहिजे. गावोगावी वेगळ्या प्रथा आहे. पिंडदानासाठी कुणाची वाट बघायची नाही. का? अहो दशक्रियाविधी तिथी करून गेल्याच्या नंतर घरी गेल्याच्या नंतर सचिन महाराज घरचे वयोवृद्ध माणसं राहतात. ते पहिला प्रश्न काय विचारते? तो महाराज आले होते का? मग आमदार खासदार आले होते का? कावळा शिवला काकस्पर्श झाला का? म्हणून पिंडदानाच्या विधीला कुणाची वाट बघायची नाही. दुसरं दान सांगितलंय, या परिवाराच्या हातून अन्नदान हे घडलंच पाहिजे. का? तर गेलेली व्यक्ती, त्या परिवारातून निघून गेलेली व्यक्ती उपाशी असते, म्हणून अन्नदान हे घडलं पाहिजेत. तिसरं दान सांगितलं, ज्ञानदान हे घडलं पाहिजेत. कथा कीर्तन हे झालेच पाहिजेत. का? तर या नामस्मरणाच्या पुण्यरूपी जोराच्या वरती त्या दिवशी तो जीव आत्मा भगवान परमात्म्याकडे प्रस्थान करतो. म्हणून कथा कीर्तन प्रवचन कीर्तन हे घडलेच पाहिजेत. माझंच ठेवा असं काही माझं मत नाही, कोणाचं ठेवा, पण कथा कीर्तन हे झाले पाहिजेत. आणि चौथं दान सांगितलं ते म्हणजे तिलदान. आलेले सर्व आपतेष्ट गणगोत्र मित्र परिवाराच्या वतीने दशक्रियाविधी तिथीच्या दिवशी केलं जातं, त्याचं नाव आहे तिलदान. आणि या सर्व दानाच्या पुण्यरूपी जोराच्या खर्चीवरती दशक्रियाच्या दिवशी तो जीव आत्मा भगवान परमात्म्याकडे प्रस्थान करतो. आता तुम्ही म्हणता भगवंताकडे कोण प्रस्थान करतो? तर आपल्या प्रत्येकाचा जीव आत्मा हा भगवान परमात्म्याचा अंश आहे. मी मनाने सांगणार नाही, तसा मी प्रामाणिक बाबा आहे. त्या ठिकाणी भगवान परमात्मा श्रीमद भगवद्गीतेमध्ये म्हणतात, ममई वंशे जीवलोके जीवभूते सनातन. हा जीव आत्मा भगवान परमात्म्याचा काय आहे? अंश असल्या कारणाने त्या दिवशी तो जीव आत्मा भगवान परमात्म्याकडे प्रस्थान करतो. आता प्रस्थान म्हणजे तरी काय? आपल्या चाच मधली असणारी पायी दिंडी सोहळा ज्यावेळेस पंढरपूरकडे प्रस्थान करतो त्यावेळेस आपण काय म्हणतो? पायी दिंडी सोहळ्याचं प्रस्थान झालं. तसं त्या दिवशी तो जीव आत्मा भगवान परमात्म्याकडे प्रस्थान करतो. ऐका, 11व्या दिवशी गोदान करावं, 12व्या दिवशी बलिदान करावं, 13व्या दिवशी 13 उपास करो, हे जीव घातलेच पाहिजे. का? तर गेलेली व्यक्ती 13 दिवस उपवासी असते, म्हणून 13 उपास करू जीव घालावे. ते जीव घालत असताना त्यांचं मुख पूर्वेला नसावं, पश्चिमेला नसावं, उत्तरेला नसावं, तर त्यांचं मुख पुढे असावं, दक्षिणेला असावं. कारण दक्षिण दिशा कोणाची आहे? यमाची आहे, पितरांची दिशा आहे, म्हणून या दिशेला असावं. आता एवढं जर शास्त्र तुम्हाला मी सांगायला गेलो, एवढं शास्त्र हे नुसतं डोक्यावर नाही, हे मांडूनच पुढलं चिचकट, पण चिचकट नाही सांगत. ऐका, 13 उपास करू जीव घालावे. 13 उपास करू जीव घालत असताना ते 10 ते 12 या वेळेमध्येच घालावे, कारण पितरांची वेळ ही 10 ते 12 असते. या वेळेमध्ये जीव घालावे. ठीक 1 वाजता तो जीव आत्मा या परिवाराला सोडून 13व्याच्या दिवशी निघतो. मग निघत असताना, जात असताना त्या परिवार असणाऱ्या पितराच्या प्रवासासाठी कोणी छत्री दान करते, कोणी चप्पल दान करते, कोणी सतरंजी दान करते. यथोचित आपल्या परिवाराची जशी शक्ती असेल तसं दान करतात. आणि शक्यतो दान करीत जावं. बरं, या पूर्व भागेत जर कीर्तनाला गेलं ना बापू, बाबाच्या पायावर इतके पैसे ठेवीत तर पिशे भरा. नाही तर तुम्ही म्हणता पिशे भरा, त्यात तुम्ही नाका कानातलं वाढतं ना टाकता पायावर. तसं काय करू नका. ऐका, दान हे करीत जावं. बरं, त्याला इशारा जाता जाता निघलं तर निघलं. ऐका, विनोदाचं सोडून द्या, दान करीत जावं.
म्हणून त्या दानाच्या पुण्यरूपी जोराच्या खर्चीवरती तो जीवात्मा प्रस्थान करतो. आता दररोजचा 247 किलोमीटरचा प्रवास, असा प्रवास करत करत प्रत्येक महिन्याला एका गावामध्ये पंगत बसते आणि त्या पंक्तीमध्ये त्यांनाच अन्न वाढलं जातं ज्यांचे परिवार खाली मानसिक श्राद्ध म्हणजे महिना जीव घालतात. महिना जे जीव घालतात ना त्यांनाच वरती अन्न वाढलं जातं आणि जे परिवार खाली महिना जीव घालत नाही त्या पितरांना तिथं काहीच वाढलं जात नाही. आणि मग ते पितर भुकेने व्याकुळ होतात. व्याकुळ झालेले पितर परिवाराला शाप काय देतात? शाप देतात. मग आता तुम्ही म्हणता आता खाली जीव घातलेला वर कस काय पोचत आहे का? जसं आपण चाच मधून या ठिकाणी बसमध्ये बसलो अहिल्यानगरला जायला आणि जात असताना नेमकं असणारे बायपासच्या पुढे निघून आपल्या मोबाईलचा बॅलन्स संपला. आता बॅलन्स संपलं ती जीव लगेच मोबाईल बंद करतोय मला. मग मोबाईलचा बॅलन्स संपल्याच्या नंतर आपण शेजारच्याचा फोन घेतो आणि त्याच्यात नंबर डायल करतो आणि मुलाला फोन करतो आणि म्हणतो दादा माझा बॅलन्स संपलाय तेवढा बॅलन्स टाक गड्या. आणि तो मुलगा घरून बॅलन्स करतो आणि बॅलन्स कुठं पोहोचतो? अहिल्यानगरला पोहोचतो ना. मग मोबाईलचा बॅलन्स जर पोहोचतो तर तुम्ही खाली जीव घातलेले वर पोहोचणार नाही का? वायू सूक्ष्म रूपी वायू त्या ठिकाणी तो पोहोचतो आणि त्या पितरांना अन्न पोहोचतं. असे 11 माई श्राद्ध घातल्याच्या नंतर तिथीनुसार योग्य ब्राह्मण देवता असले तर तिथीनुसार 11.5 महिन्यामध्ये आणि कॅलेंडर नुसार 12व्या महिन्यामध्ये प्रथम पुण्यस्मरण येतं. ते म्हणजे आजचा विधी. प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध विधी तिथी. आजच्या दिवशी असणाऱ्या या दामू बाबांचा मास्तरांचा जीव आत्मा आत्ताच्या स्थितीला भगवान परमात्म्याच्या प्रवेशद्वारापाशी उभा आहे. तुम्ही म्हणता बाबा तुम्हाला एवढं कसं काय माहिती? जाऊन आले? जाऊन नाही आलो पण शास्त्र सांगतोय. आहे का? शास्त्र सांगतोय कारण की आपल्या शास्त्रामध्ये महाराज मनुष्याच्या प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक रहस्याचं उत्तर शास्त्रामध्ये. मग आत्ताच्या स्थितीला त्यांचा जीव आत्मा भगवान परमात्म्याच्या प्रवेशद्वारापाशी आहे. ते भगवंताचे दूत या जीव आत्म्याला अडवतात आणि म्हणतात बाबा तुमचं पुण्य संपलेलं आहे. तुम्हाला जर भगवान परमात्म्यामध्ये विलीन व्हायचं असेल तर तुम्हाला पुण्यरूपी काय लागल? खर्ची लागण. म्हणून आजच्या दिवशी जे जे परिवार आपल्या गेलेल्या पितरांच्या पित्यार्थ पिंडदान, ज्ञानदान, वस्त्रदान, गोदान, भूमिदान अनेक दान करतात त्या असणाऱ्या दानाच्या पुण्यरूपी ज्वाराच्या वरती आजच्या दिवशी हा जीव आत्मा भगवान परमात्म्यामध्ये विलीन होत असतो आणि आपल्या परिवाराला आशीर्वाद देत असतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे पितर आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती कुटुंबाची. असणाऱ्या सदा कुळाचे कुटुंबाचे कल्याण इच्छितात. म्हणून खरोखर भाग्यशाली परिवार आहे हा. या असणाऱ्या जो बाप आहे बाप त्या बापाने रात्रंदिवस कष्ट केलं. ज्या बापाने रात्रंदिवस या परिवारासाठी कष्ट केलं त्या बापाची असणारा महिमा गात असताना जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात Oh
प्रतिपादन करत असताना जगद्गुरु अभंगाच्या प्रथम चरणामध्ये म्हणतात, बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी, आपुले वाळवूनी, आपुले वाळवूनी, एकाएकी केला मीराची सदनी, एकाएकी केला मीराची सदनी, एकाएकी केला मीराची सदनी, एकाएकी केला मीराची सदनी. बापाचा महिमा प्रतिपादन करत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाप करी जोडी लेकुराची ओढी. बाप काय करतो एका गड्या जीवनामध्ये बाप काय असतो सांगून जाईन मी तुम्हाला. रात्रंदिवस जो कष्ट करतो ना महाराज, स्वतः तुटकी चप्पल घालतो, मुलांना नवीन आणून देतो, त्याला बाप असं म्हणतात. स्वतः फाटके कपडे घालतो पण मुलांना नवीन आणून देतो, त्याला बाप असं म्हणतात. परिवारातला बाप हा पडद्यामागचा कलाकार नाही, पडद्यामागचा कलाकार. मुलगी वाट लावायच्या वेळेस त्या मंडपामध्ये रडणारी आई सगळ्यांना दिसते महाराज, सगळ्यांना दिसते. सगळे म्हणतात किती आई रडते, किती आई रडते. ऐका गड्या, जो बाप कधीच आयुष्यात रडला नाही बरं का, कधीच रडला नाही. बापाचा बाप मरू द्या तरी सुद्धा बाप रडत नाही. का? तर माझ्या पाठीमाग माझा परिवार आहे, माझ्या पाठीमाग माझा परिवार आहे, माझी बायको आहे, माझे मुलं आहे, माझे भाऊ आहे. स्वतःचा बाप गेला तरी बाप रडत नाही, त्याला बाप. स्वतःची आई गेली तरी बाप रडत नाही. माझ्या पाठीमाग माझा परिवार आहे, माझ्या परिवाराची माझ्यावरती जबाबदारी आहे. पण तोच बाप कधी कुणा पुढे कधीच रडला नाही. तोच बाप आयुष्यात फक्त एकदाच धाय मोकलून रडतो महाराज. म्हणून मुलींना माझी हात जोडून विनंती गड्या, तुम्ही लई मोठ्या नोकरीला नाही लागल्या तरी चालन, तुम्ही लई मोठ्या उच्च अधिकारी नाही झाल्या तरी चालन, पण पहाडावनी बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं कधीच वागू नये, असं कधीच वागू नये. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, बांधली या कुंटीशी धेनुशी चरली, दिल्या घरी सुखी राहणे मुलीची. ज्या खुंटीला मालकानी बांधलंय त्या खुंटीला जो चारा पडन तोच चारा खाणं हे गाईचं कर्तव्य. ज्या घरी आपल्या बापाने लग्न लावून दिलं, कशी परिस्थिती असू द्या महाराज, कशी परिस्थिती असू द्या, परिस्थिती 2 दिवसात बदलत असती. राजाचा रंक होतो आणि रंकाचा राजा होत असतो. पण आहे त्या परिस्थितीमध्ये जे राहणं, ज्या घरी बापाने लग्न लावून दिलंय त्या घरी आहे त्या परिस्थितीत राहणं हे मुलीचं कर्तव्य आहे. तोच पहाडावानी बाप आयुष्यामध्ये एकदाच रडतो महाराज. तो फक्त आपली मुलगी वाट लावायची. मुलाला वाटतं बापाचा जीव माझ्यात जास्त आहे, पण ऐका गड्या, मुलाला वाटतं बापाचा जीव माझ्यात जास्त आहे, माझ्या संग राहतोय, मी सांगन ते ऐकतोय, मी म्हणतोय ते करतोय, पण त्याच्या तुकड्याची पंचायत राहते हो, म्हणून ते तुझ्या संग राहतोय. पण बापाचा खरा जीव जर कुणात असेल महाराज तर तो मुलीत असतो, मुलीत असतो. म्हणून बापाला जर दुःख लागलं तर पहिली हंबरडा फोडीत आणि पहिलं डोळ्यात पाणी जर कुणाचं येत असेल तर ते मुलीचे. म्हणून भाग्यशाली आहेत महाराज ज्यांना ज्यांना मुली आहेत, भाग्यशाली आहेत. असा बाप रात्रंदिवस कष्ट करतो महाराज, रात्रंदिवस कष्ट करतो, 1-1 रुपयाचं धन साचवतो आणि ते सर्व धन एकाएकी आपल्या असणाऱ्या मुलांच्या ताब्यात देऊन जातो. म्हणून परिवाराचा आधार जर कोण असेल महाराज तर तो बाप असतो, कसाही असू द्या महाराज.
लंगडा असू द्या, पांगळा असू द्या, बैरा असू द्या, मुका असू द्या, फक्त त्या बापाची चप्पल असणाऱ्या घराच्या बाहेर सोडेल असू द्या, तरी त्या घराकडे कोणाची वाईट बघण्याची हिंमत होत नाही. त्याला बाप असं म्हणतात. म्हणून बाप तो बापच असतो ना. परिवाराचा आधार हा बाप असतो. आता या दोन मुलांना परत आयुष्यामध्ये कधीच आपला बाप दिसणार नाही. यांनी लाखो रुपये जरी दिले तरी परत कधीच आपला बाप त्यांना दिसणार नाही. कारण की बाप तो बापच असतो. परिवाराचा आधार हा बाप असतो. आणि परिवाराची सावली जर कोण असेल महाराज तर ती माय असते. बरं का, माय गेली, पाठीवरून हात फिरवणारी गेली महाराज. पाठीवरून हात फिरवणारी गेली. तेवढ्या मायेचा हात परत आपल्या पाठीवरून कुणीच फिरवणार नाही महाराज, कुणीच फिरवणार नाही. कशी असती हो माय, 2 मिनिटात सांगून जाईन. झालं गड्या कीर्तन आपलं. ऐका, 80 वर्षाची माय असू द्या महाराज, 80 वर्षाची असू द्या, आतुरणावर पडेल असू द्या, तिला उठता येत नसू द्या, तिचे हात लटलट कापत असू द्या, पण दिवाळ सण जवळ आलेला असू द्या, त्या महिला जागेऊन उठता येत नसू द्या, आणि दिवाळ सणाला जर 50 वर्षाची मुलगी जर आली तर ज्या महिला आतुरणावरून उठता येत नाही, ज्या महिलाच्या हातपाय, ज्या आईचे हातपाय लटलट कापतात, आणि एखादी मुलगी भेटण्यासाठी यावी, अंगणामध्ये एखादी लहानी मुलगी खेळत असावी आणि ती पळत जावी, सांगावं आजी आजी आत्याबाई आल्यात. महाराज एवढा शब्द कानामध्ये पडल्या पडल्या, ज्या आईला उठता येत नाही, जिचे हात लटलट कापतात, ती म्हातारी काठी घेते आणि सावरून उठते. महाराज नुसती सावरून नाही उठत हो, तो आपल्यापाशी जाते, एक तुकडा मोडून घेते, एक तांब्या भरून घेते, लटलटत्या हाताने थरथरत्या पायाने दारामध्ये जाते आणि आपल्या 50 वर्षाच्या मुलीवरून तुकडा फेकून टाकते. तिला आई असं म्हणतात, तिला आई असं म्हणतात. म्हणून माय ती माय असते. जोपर्यंत आई आहे तोपर्यंत कधीच त्या माहेरवरून त्या मुलीची पिशी रिकामी जाणार नाही. किती गरीब परिस्थिती असू द्या माझ्या माईची, किती गरीब असू द्या महाराज, खायला अन्न नसू द्या, कांदे देण्याची वस्तू आहे का महाराज, कांदे, तरी सुद्धा ती माय आपल्या मुलीच्या पिशीमध्ये कांदे नाही तर मुठभर तांदूळ का होईना टाकून देते, पण रिकामी जाऊ देत नाही. तिला माय अशी, तिला माय अशी म्हणतात. म्हणून सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, अशा आई वडिलांची सेवा करा. निश्चित तो भगवान परमात्मा तुमच्या पायापाशी लोटांगण घातल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल अशा बापाचा महिमा प्रतिपादन करत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाप करी जोडी लेकराची रूढी, आपली करवंडी वाळवणी. स्वतःच्या शरीराचा विचार करत नाही, रात्रंदिवस कष्ट करतो, रात्रंदिवस कष्ट करून सगळं धन साचवतो, आणि साचवलेलं सगळं धन एकाएकी आपल्या मुलांच्या ताब्यात देतो. एकाएकी केला मिराशीचा धनी कडी वागणी, आपल्या खांद्यावरती कमरावरती त्या ठिकाणी आपल्या मुलांना वाढवतो. नोहे नोहे आपल्या मुलांना नवीन नवीन अलंकार घालतो. घालून या पाये डोळा अलंकार ठेवा दावे थोर करून या जगाला आपल्या मुलाचं त्या ठिकाणी काय मिळवतो, त्या ठिकाणी अलंकार घालून त्या आपल्या जगामध्ये आपल्या मुलाची प्रचिती करतो महाराज. तोच बाप एखाद्या दिवशी जर मुलावरती संकट आलं तर आपल्या जीवावरती उदार होऊन त्या ठिकाणी मुलाचं रक्षण करतो. अभंगाच्या शेवट
आज काही घरचीच नांगरट चालू आहे, 2 मोल्ड गॅस तिथे काय ओव्हर टाईम नाही काही. आणि प्रेमच आहे. आमच्या आदरणीय दाजी ताई वारीमध्ये होत्या, विलास भाऊ आणि ताई वारीमध्ये होते. आणि त्यांचा कार्यक्रम म्हणजे हा माझ्या घरचा कार्यक्रम आहे. नाही तर तसं मी इतका प्रामाणिक बाबा यांना सगळ्यांना माहिती, 1 मिनिट सुद्धा टायमिंगच्या पुढे जात नाही. त्या दिवशी वडगाव गुप्ताला पाहूनच तास कीर्तन केलं महाराजांनी. नाही ज्यादा नाही, पण घरची नांगरट असली का नांगर थोडा खाली सोडावंच लागत. थोडं नांगरट करायची म्हणजे चांगलीच करावं लागते घरची. म्हणून घरचा कार्यक्रम आहे. अजून 10-5 मिनिटं लागले तरी काही हरकत नाही. म्हणून म्हणलं म्हणा विठ्ठल विठ्ठल. ऐका, पण गुलाबजामू किती गोड लागत असले तर ते जास्त खाऊ नये बरं का, आजीर्ण होण्याची शक्यता राहते. म्हणून झालंय गड्या कीर्तन. जगद्गुरु तुकोबा यांचा असणारा बापाचा महिमा प्रतिपादन करणारा अभंग या ठिकाणी सेवेसाठी घेतला होता. आणि तसंच जीवन असणारं बाबांचं होतं, मास्तरांचं होतं. कारण की या गावामध्ये त्यांचं अनेक कार्य महाराज. पण लोकांचं असं असतं, लोक 90 कामं चांगले करा आणि एकच काम चुकू द्या बापू, ते 90 कामाचं बोलतच नाही लोक. लय अवघडी महाराज. म्हणून असं त्यांचं जीवन होतं. मी तर बोलून जाईन गड्या, या गाव जर इतका त्यांच्यावरती विश्वास टाकत होता, ज्या अर्थी त्यांच्याकडे लाखोनी रुपये त्या ठिकाणी देवळ कामासाठी असतील, अनेक कार्यासाठी त्या ठिकाणी लोक देत असतील, त्या अर्थी या गावातील ते देव माणूस असतील. काय असतील? देव माणूस असतील. म्हणून त्यांचं आपल्यातून जाणं झालं. असे असणारे कैलासवासी आदरणीय पूजनीय वंदनीय. म्हणून मी बोलून गेलो का मी आदरणीय पूजनीय वंदनीय का म्हटलो, कारण की ते पंढरीचे वारकरी होते महाराज. आणि पंढरीचे वारकरी एकदाच वारी करावी. तुम्ही गळ्यात माळ नसू द्या, तुम्ही किती नळ्याचा आवीत असू द्या, कोंबड्याचे कोंबडे हाना, आमचं काहीच दुमत नाही. पण तुम्ही माझ्या पंढरीची वारी करा. निश्चित जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ते पंढरीचे वारकरी होते. माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, त्यांना निश्चित मोक्ष प्राप्त होत असतो. असं त्यांचं निर्मळ जीवन होतं. आणि त्यांचं आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांचा असणारा प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध विधी तिथी या ठिकाणी साजरा झालाय. त्या ठिकाणी ब्रह्मदेवतेच्या हस्ते या ठिकाणी पिंडदान झालंय. या परिवाराच्या वतीने अन्नदान तयार आहे. म्हणून आलेल्या सर्व आप्तेष्ट गणगोत्र मित्र परिवार, सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांना माझी विनंती आहे का ते वारकरी होते, आम्ही सुद्धा प्रसाद घेणारे. शक्यतो आम्ही घेत नसतो, पण ते वारकरी होते म्हणून घेणारे. प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका, असं गोंधळ परिवाराच्या वतीने मी विनंती करतो. आणि तसे तुम्ही जाणार नाही. ज्या कामाला आलो ते काम केल्याशिवाय कोण जात असतं. म्हणून विनंती आहे, कृपया प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका, अशी सगळ्यांना विनंती आहे. सर्वांनी एकदा अखेरची श्रद्धांजली आदरांजली म्हणून त्या ठिकाणी वरती हात करायचे. सर्वांच्या वतीने आदरणीय बाबांना त्या ठिकाणी आदरांजली श्रद्धांजली समर्पित करत आहोत आपण. मैपती राया माझे सद्गुरु राया,
आपल्या करवंडी वाळवणी एकाएकी केला मेराशीचा धनी कडे वागोनी भार कांदे घालून या पाये डोळा अलंकार ठेवा दावी थोर करून या एकाएकी केला मेराशीचा धनी कडे वागोनी भार खांदे तुका म्हणे नेदी गाजू आणि काच्या हाती उदार जीवासी आपुया एकाएकी केला मेराशीचा धनी कडे वागोनी भार कांदे. संकल्पित वेळेमध्ये या अभंगावरती चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. 5 मिनिटं वरती झाली, त्याबद्दल तुमची मी दिलगिरी व्यक्त करतो.